हॅलो हाय गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. मीही खूप खुश आहे. तर आज खुश होण्यामागचं कारण असं आहे की बऱ्याच दिवसानंतर माझी फ्रेंड माझ्याकडे येते. घरात खूप पसारा आहे, पसाराही आवरायचा आहे. ती माझ्याकडे जेवण करणार आहे. त्याच्यासाठी मला काही सामान आणण्यासाठी बाहेर जायचं आहे. खूप घाई आहे, पण तरी पण एवढ्या घाईतही मला असं वाटलं की ब्लॉग तर बनलाच पाहिजे, म्हणून ही सुरुवात केलेली आहे. आता जाऊया पुढे. घर माझं आवरून झालेलं आहे आणि आता मी निघणार होते खाली भाजी घेण्यासाठी. पण लक्षात आलं की खूप जास्त गरम होत आहे आणि गोरेगाव साईडला पाऊसही पडतोय. मला एका फ्रेंडचा फोन आलेला, तिने सांगितलं पाऊस पडतोय मुंबईमध्ये, त्यामुळे अजून जास्त गरम होतंय. आणि एक मिनिट दाखवते, हे बघा रस्त्याचं खाली इथे ह्या रस्त्याचं ह्या साईडचं पूर्ण काम सुरू आहे. दिसलं? त्यामुळे पॉवर ऑफ आहे, लाईट नाही आहेत घरात आणि मोबाईल चार्जही केलेला नाहीये, कारण मुंबईमध्ये मोस्टली लाईट जात नाही. त्यामुळे तशी फार अशी गरज पडत नाही की इमर्जन्सी वेळ येईल तर मग मोबाईल चार्ज असावा किंवा काय. तर माहित नाही पुढचा ब्लॉग मी कसा शूट करेल. थोडं 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 जसं जमेल मी तसं तेवढ्याच वेळापुरता मोबाईल ऑन ठेवेल आणि करेल. तर आता लाईट नाहीये घरात आणि किचन माझं खूप आतल्या साईडला आहे, कोपऱ्यात, आणि प्रचंड गरम होत आहे. तर मी पराठा ऑर्डर केलेला आहे. तर आता तिचा यायचा वेळ आणि पराठाचा यायचा वेळ एकच होणार आहे. इच्छा फक्त एवढी ती आलेली असताना का असे ना, पण पराठा वेळेत पोहोचावा, कारण तिला घाई आहे. तिला मुलांच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे, तिथे जायचंय आणि थोड्याच वेळासाठी ती येते. त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळेत हो, बस एवढीच इच्छा. किती वाट बघायला लावलीस? काम ना मी आज का नंतर मला वाटलं मी तुला काम म्हणाले आज उद्या वगैरे केलं असतं. माहिती का तुझ्याशी चॅटिंग वगैरे केल्यानंतर मी जीमेल म्हणते गुगल ओपन केलं आणि हे बघ मला हे दिसलं. काय AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तू किती वेळासाठी आधी मला ते सांग आधी. आता मी आहे थोडा वेळ. थोडा वेळ म्हणजे मला सांग, कारण तू 12ला निघणार होती. तुझं ऑडिशन चालू आहे का? ऑडिशन नाही झालंय, आपलं ब्लॉग चालू आहे. सांगत नाही. तुला काय मेकअप करायचा आहे? चांगलीच तर दिसतेस. ती आली म्हणजे रेडी होऊनच आली ना. हो मग ते काय फिल्टर लावलंय ना. फिल्टर माहिती तर असायला पाहिजे. मला माहिती आहे, मी आता असे आले मस्त मागे वगैरे. छान वाटतं ना असं. मला असंच आवडतं. मला असं सगळं ड्रॅमॅटिक असं करून वगैरे नाही आवडत. छान छान. अरे यार लाईटच नाही आज सकाळपासून. बघ किती घाम येतोय मला. मी कंटिन्यू बाल्कनीत तिथे असंच चाललंय माझं. नेहा येऊन बराच वेळ झालेला आहे. आम्ही खूप गप्पा मारलेल्या आहेत. नेहा गॉसिप केलं म्हणूनच कॅमेरा ऑफ ठेवला होता, नाही तर कॅमेरा ऑनच राहिला असता. तर मला ही नेहाची पर्स खूप आवडली आहे. तर मी विचार केला की नेहाने पर्समध्ये काय काय आणलंय हे तिला विचारावं. तू मला सांगणार तुझ्या पर्समध्ये काय? कारण लहान असताना आपल्याकडे कोणी पाहुणे आलं की त्यांच्या बॅगमध्ये काय असेल याची खूप क्युरियोसिटी असायची. तर म्हटलं लहानपण थोडंसं जगावं. ज्या कामासाठी मी आले ते काम पहिले. हा, नेहाने माझ्याकडून बुक वाचायला नेलं होतं, नटसम्राट. म्हणजे मी पण अर्धच वाचलं होतं, पण मी म्हटलं ठीक आहे तिला आवडलंय तर तिने न्यावं. आणि माझ्याकडे माझे सिरियल चालू होते त्यामुळे मला वाचणं जमत नव्हतं. आता मी फ्री आहे तर मग मी तिला सांगितलं की नेहा तुझं वाचून झालं असेल तर ये, म्हणजे मी पुढचं कंटिन्यू करेल. आणि तिने मला बऱ्याच वेळेस थँक्यू सो मच. तू वाचलंस. ऍक्च्युली पुस्तक वाचणं ना मला स्वतःला खूप आवडतं. आणि कोणी वाचत असेल ना तर मला असं होतं की ठीक आहे मी थोडं जरी वाचलंय पण तू वाच. कोणी वाचलं तरी मला खूप आनंद होतो. आणि तिचं बऱ्याच दिवस म्हणजे मला वाटतं 4-5 दिवसातच. नाही माझं पूर्ण वाचून नाही झालं, पण फ्रँकली बरंच वाचून झालं. पूर्ण नाही वाचलं तू? मग तू किती वेळेस मला बोलली की मी द्यायला येते तुला? त्याचं कारण हे की ती भाषा थोडी वेगळी आहे आणि मी वाचल्यानंतर मला असं वाटलं मी नाटकच पाहावं. मी युट्यूबवर नाटक पाहून घेतलं. ओ मला वाटलं तुझं पुस्तक वाचून झालंय. नाही, त्यामुळे पण आता चांगलंय ना. मी अर्ध्यापर्यंत वाचलं होतं. मग त्याच्या पुढे मी. बरं, मग आता तू सांग तुझ्या बॅग मध्ये काय काय?
अजून सांगायचंच आहे का? हो, सगळं सगळं काढून दाखवायचं A to Z. बापरे, नाही नॉर्मल माझा वॉलेट, पैसे पैसा. संपलेत त्यातले. आणि हे माझे हेडफोन्स मॅचिंग आहे जे टॉपला. ते होतात कधी कधी. बर. आणि फोन माझा साधाच. गॉगलची केस आहे, गॉगल तिकडे ठेवला. तिकडे ठेवला, आले आले ठेवला. मेकअपचा पाऊच जो असतोच आर्टिस्ट म्हणून. आणि शेवटचं म्हणजे हे मी गिफ्ट आणलं वर्षाला, काजल. ओ थँक्यू सो मच. बर्थडे होता आणि थँकफुली मी आज गिफ्ट आणलं भेटणार म्हणून. तर थँक्यू सो मच. लाव काजल, लावताना तुला त्याची आठवण येईल. यस, मी लावणार आहे का कजरा मोहब्बत वाला. सो अशी माझी बॅग आणि हे चार्जर पण आहे छोटं. हा, हे अजून काहीतरी दिसतंय, तू दाखवू शकते काय आहे? मॉइश्चरायझर, बॉडी लोशन. वाव. हा, याचे प्रॉडक्ट चांगले असतात. बायोटिकचं. छान छान मस्त. मग जेवायचं का आपण? हो, आता जेवूया. कारण बरेच गॉसिप केल्यानंतर आता पोट खाली झालेलं आहे. तर आता आपण आणि आपण आणलेला पदार्थ जो आहे तो खराब नको व्हायला. हा, तू काय आणलंय? रसमलाई. हा, हिने रसमलाई आणली आहे आणि मी आणलेत आलू पराठा. तर आता आम्ही खाणार. पार्टी. रील बनवतोय ना आपण. रील बनवायचे, रील शोधायचे. येस. पण आपले फोटोज पाहिजे तरी. मला तुला सांगायचं होतं, काल मी ठाण्याला त्या शॉपमध्ये गेले होते ना, तर ते तिकडे तो आता हेअर एक्सटेन्शन मागवणार होता. आजच तो नेमका जाणार होता. सो विल गेट इट इन ठाणे. पण ते हे असतात, काय म्हणतात, सिंथेटिक हेअर असते. सिंथेटिक नको आहे का मला. म्हणजे आपल्याला काही करायचं असलं की हे बघ, माझे केस किती छान वाटतात. रियल वाले विल कॉस्ट यू अराउंड 11,000. हो हो, ते मी एका ठिकाणी बघितलं होतं. इथे मी राहू? हा, चालेल. फक्त तुझ्यामध्ये बॅग दिसेल असं म्हणून मी हा. वापरते. ओके, तसे? हा, तू नंतर येशील ना, आधी ऐकायचंय. हा, बॅग बॅग बॅग. मी सेव्ह करणार होते. स्टार्ट ओव्हर. की आणि 1 मिनिट. टायमिंग खाली खाली 3 सेकंद. नाही, ते टायमच आहे. मग हा, तो त्याच्यामध्ये एवढंच आहे का? हा. थांब 1 मिनिट. तू मागणं येशील ना. हा, थांब थांब थांब. कुठे ते फिल्टर नाही दिसत आपलं. हे होतं का? हे पण चांगलं आहे. हे होतं. ठीक. टायमर लावतेस की नाही? टायमर लावलाय 3 सेकंदचा. अरे यार. हा, हा, हे ओके झालं. बॅक करू. मी इकडे होऊ का? थोडं हे लावून करूया.
तू पण ठेव. बस ना. बघ काय करू, स्टार्ट ओव्हर करू? टायमर लागलेला आहे. नाही लावायचं आहे आता. हे ओके ना? हा. ती लगेच म्हणते. सांग परत करायचंय का? सेव्ह कर. देवाला सेव्ह कर. वाईट नाही झालं. सेव्ह ड्राफ्ट. आणि आता मी इकडून येते अशी अशी येऊन जाता हा हा हा. जाता हे वाटतं सांग. फेस गेला. हा जसं मी तर मर्डरच करते. पहिले वाली लास्ट ना लास्ट. हे मला चांगलं वाटतंय. ओके तर फायनली आता नेहा घरी जाते आहे. नेहा नेहा नेहा. परत भेटू आपण. जास्त वेळ आणि पुढच्या वेळेस जास्त वेळ पुढच्या ये. वेळी माझ्याकडे. तुझ्याकडे तुझ्या घरी सगळे असतात ना. सगळ्यांना बाहेर भेटू. सगळ्यांना बाहेर. डन. आजचा दिवस असा होता माझा. चीयर्स. ठंडा ठंडा वॉटर.